समष्टी परिणामातील भगवान परमात्म्याची अनन्य साधारण ऊर्जा शक्ती कळसाद्वारा गर्भगृहात प्रवेश करते, ती त्या मूर्तीत येते आणि मग मूर्तीच्या द्वारा त्या मूर्तीवर केलेल्या संकल्पाच्या अनुषंगाने तिच्या उजव्या हातातून आपल्यावरती कृपा करते, ती प्रासादिकता आपल्याला प्राप्त होते. डायरेक्ट समष्टी परिणामातील ऊर्जा म्हणजे 22,000 वोल्टच्या वायरीला टाकलेला आकडा सारखाच. हे 440 वोल्ट गावातून जातो ना 3 फेज लाईन, त्याला आकडा टाकला तर जमते. डायरेक्ट 22,000ला जर टाकला वायरी सहित आपण जोडून, ते राहणारच नाही, आकडा टाकणारा राहणार नाही. ही तशी ऊर्जा आहे. आणि मग तिला कंट्रोल करून, तिला नियमित करून, आपल्याला अनुकूल करून देण्याचं काम कोण करतं, तर ती मूर्ती करत असते. आणि मूर्ती पूजेमुळे आपलं जे अंतकरणातील चैतन्य आहे ते निर्मळ होण्यासाठी प्रयत्न होतो, चित्त शुद्ध होण्यासाठी प्रयत्न होतो. म्हणून भगवंताच्या मूर्तीची पूजा करायची, हे एक कारण. दुसरं कारण असं आहे की त्याची ओळख आपल्याशी होण्यासाठी आणि संबंध प्रस्थापित होण्यासाठी निर्गुण निराकार तत्वाचं पूजन करण्यासाठी मूर्ती हे माध्यम आहे. बरं का, मूर्तीमध्ये कसं बहुरूपी धरी संन्याशाचा वेश पाहुणी तयास धन देते. बहुरूपी गावाबाहेर आला, त्यानं संन्याशाचा वेश धरला, गावात आला, दिलं कुणाला, संन्याशाला, मिळालं कुणाला, बहुरूप्याला. तसं सगुणी भजता निर्गुणी पावले. इथं पूजा केली का ते तिथपर्यंत पोचतय. एवढंच नाही, हा देव विशेषण, तो देव दुबळण, हा देव असं मानायचंच कारण नाही. अवघी रूपे तुझी देवा, सगळी रूप कुणाची, तुझीच आहे. कशावरून, अनंत रूपे अनेक रूप आहे त्याचे.